ओव्हरसाठी कोण येतोय पाहूया. अक्षय सुपर ओव्हरसाठी येत आहेत. आयकॉन आहेत टीमचे. आयकॉनला आयकॉनिक खेळ खेळावा लागेल, पण या अगोदर मागच्या डावाच्या 5व्या षटकामध्ये 4 चौकार खेचून आपली प्रतिभा या अगोदर निशांतने दाखवलेली आहे. तशाच प्रतिभेचा खेळ या सुपर ओव्हरमध्ये करावा लागेल आणि म्हणूनच त्याला प्रमोट करताना स्ट्रायकर एंडला यज्ञेशने पाठवलं. यज्ञेश नॉन स्ट्रायकर एंडला आहे. दोन्ही फलंदाज अनुभवी आहेत. दोन्ही फलंदाजांकडे टॅलेंट आहे. दोन्ही फलंदाजांकडे या मैदानावर खेळण्याचं तंत्र आहे. पण पाहूया गोलंदाजी देखील तितकीच महत्त्वाची आहे. जर गोलंदाजी टाईट असेल तर तुमच्या संघाचं भविष्य ब्राईट असते आणि पाहूया तेच ब्राईट फ्युचर टीम पॉवर हिटरचं पाहायला मिळते का. सुपर ओव्हर ते स्टार्ट. चला प्रेक्षकांनो टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या दोन्ही संघांसाठी. लालबाग प्रीमियर लीगची आपण 5व्या पर्वाची पहिली सुपर ओव्हर पाहतोय. ट्रॉफी फायटर्स आणि पॉवर हिटर्स. सुपर ओव्हरचा पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी पंचांच्या डावीकडून अक्षय तयार. स्ट्रायकर एंडला निशांत. पहिलाच बॉल थेट मैदानाच्या पार रस्त्यावर होतोय लँड. मिळतात या 2 धावा. सुरुवात डबलने निशांत आमरेची. निशांत आमरे आज एका वेगळ्याच रिदम मध्ये दिसून येत आहेत. मागच्या सामन्यामध्ये जेव्हा धावांची लयलूट करायची होती तेव्हा अंडर प्रेशर चांगली फलंदाजी निशांतच्या वतीने पाहायला मिळेल. आता तसाच खेळ सुपर ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर पाहायला मिळालाय. पहिल्या चेंडूवर डबलचा स्ट्रोक्स निशांत आमरे खेळत आहेत. अक्षय रामाने बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. फुल पिच बॉल ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा पाहूया 1 की 2 या 2 धावा मिळत आहेत. खरं तर मागच्या डावाच्या सुरुवातीच्या षटकावर अक्षयच्याच विरोधात त्यांनी डबलचे 4 स्ट्रोक खेळले होते. ती चांगली सुरुवात मागच्या डावात ती दिली होती आणि तशाच पद्धतीचा खेळ या डावात सुद्धा निशांत आमरेच्या वतीनं ट्रॉफी फायटर्स या टीमला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 4. आपण पाहतोय लालबाग प्रीमियर लीग पर्व 5 ची पहिली सुपर ओव्हर आणि सुपर ओव्हर खेळण्याचा मान ट्रॉफी फायटर्स आणि पॉवर हिटर्सला मिळालाय. पुन्हा एकदा रीच मध्ये होता बॉल. आउट ऑफ रीच केलंय. बॉल थेट रस्त्यावर मिड विकेट सीमारेषा क्लिअर करताना 2 धावा. 3 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या झालेली आहे 6. काय तंत्रशुद्ध फलंदाजी निशांत आमरेची. बॉल जसा येतोय ज्या झोनमध्ये खेळता येईल, ज्या झोनमध्ये जास्त धावा मिळतील त्या झोनमध्ये निशांत आमरे सातत्याने स्ट्रोक खेळत आहेत आणि ही एक महत्त्वाची बाब आहे कुठल्या फलंदाजासाठी. मैदान जसं आहे त्या मैदानाप्रमाणे आपण देखील आपल्या संघासाठी फलंदाजी करू शकतो. ते खूप कमी फलंदाजांना जमतं आणि निशांत आमरेने आतापर्यंत चांगलीच फलंदाजी आपल्या संघासाठी या सुपर ओव्हरमध्ये खेळलेली आहे. 3 चेंडूमध्ये 6 धावांचं योगदान फलंदाजी करताना त्यांनी दिलंय. अक्षय रामाने हे सुद्धा काय कच्च्या गुरुचे चेले नाहीये. त्यांना माहिती आहे कशा पद्धतीनं सुपर ओव्हरवर काम करायचंय. 3 चेंडू तरी त्यांच्या पक्षात गेले नाही, पण जर लक्षपूर्वक गोलंदाजी केली तर पुढचे 3 चेंडू त्यांच्या पक्षात जाऊ शकतात. बॉलिंग ट्रॅकवर तयार होतात पण क्षेत्ररक्षकांची तयारी देखील पाहत आहेत. ही बाब खूप महत्त्वाची आहे. एक एक क्षण या सामन्याचा दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे आणि त्याचमुळे या क्षणांमध्ये चुका होता कामा नये. त्यासाठी कधी कधी वेळ घेतला तरी चालतो आणि त्याचमुळे क्षेत्ररक्षकाचा आढावा घेऊन आता गोलंदाज अक्षय रामाने सुद्धा तयारीत आहे. थोडी चर्चा होते. 3 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्याचा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय, खेळाडूंचा प्रतिसाद मिळतोय. दोन्ही संघांना आवडत्या खेळाडूला पाहण्यासाठी प्रेक्षक जमलेत. बॅटची एज बॉल पॉइंटला मिळते ही 1 धाव. प्रत्येक चेंडूवर धाव आलेली आहे. ट्रॉफी फायटर्स या टीमसाठी ही एक महत्त्वाची बाब आहे. 4 चेंडू झालेत. 4 चेंडूमध्ये 7 धावा. 2 चेंडूचा खेळ या सुपर ओव्हरचा बाकी आहे. विदाउट लॉस 7 रन्स. ट्रॉफी फायटर्ससाठी हा खेळ निशांत आमरेने आपल्या नावावर केलाय. हे मैदान गाजवण्याची धमक निशांत आमरेकडे आहे ते दाखवून देतोय. पण अक्षय यांची गोलंदाजी देखील तितकीच महत्त्वाची. पॉवर हिटरसाठी अक्षय तयार. यावेळेस अपील तर झाले पण कदाचित बॅट इन्व्हॉल्व असावी आणि तेच पंचांनी लक्षात घेतलं. 1 धाव ऍड होती. धावसंख्या पोहोचते 1 धावेच्या मदतीनं 8 धावा. शेवटचा 1 बॉल बाकी. रिप्लेमध्ये आपण पाहतो tenniscricket.in बॅटची इन्व्हॉल्वमेंट होती आणि त्याचवेळी बॉल जरी बॉडीवर आदळलाय. LBWची अपील फेटाळली. अपील तर लाऊड होते अक्षयची. अक्षयला विकेटचं महत्त्व ठाऊक आहे आणि त्याचवेळी विकेट मिळवण्यासाठी मिळेल ते प्रयत्न ते करतायत. शेवटचा 1 बॉल बाकी या सुपर ओव्हर मधला पहिल्या डावातला. 5 चेंडूचा खेळ संपलाय. ट्रॉफी फायटर्स संघ पोहोचलाय 8 वर. आता पहिल्यांदाच या सुपर ओव्हर मध्ये स्ट्रायकर एंड आलेले आहेत ते यज्ञेश तुळसकर. पाहूया या सुपर ओव्हरच्या पहिल्या डावाचा शेवट कुठल्या संघाच्या बाजून जातोय. ट्रॉफी फायटर्स की पॉवर हिटर्स.
यज्ञेश फॉलिंग स्वीप करायची होती पण व्यवस्थित बॉडी ऍडजस्टमेंट झाली नाही. बॉल जाईल डी झोन मध्ये आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि या सुपर ओव्हरच्या पहिल्या डावात धावा बनलाय ट्रॉफी फायटरच्या 9 आणि ही सुपर ओव्हर हा सामना जिंकण्यासाठी पॉवर हिटर संघाला करायच्या आहेत. 6 चेंडूंमध्ये 10 धावा, 6 बॉल्स अँड 10 रन्स रिक्वायर्ड टू विन. 6 चेंडू 10 धावांची गरज. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. सन्माननीय राजनजी कोटावडेकर यांचं आगमन व्यासपीठाच्या दिशेने होते. मनपूर्वक स्वागत राजनजी. सामना जबरदस्त रंगलेला आहे. प्रत्येक जण आता अपडेट्स घेत आहेत आणि आता दुपारनंतर या मैदानावर प्रत्येक मान्यवर आता तुम्हाला व्यासपीठाची शोभा वाढवताना पाहायला मिळणार आहेत. 6 चेंडू 10 धावांची गरज. सुपर ओव्हर टाय झाली तर मग पुन्हा एकदा सुपर ओव्हरच खेळवण्यात येईल असाच निर्णय आयोजन कमिटीच्या वतीनं आलेला आहे. चला 2 बॅटर्स लगेच पाठवा, जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे. सन्माननीय राजनजी कोटावडेकर यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तसेच सन्माननीय दिलकेश ठाकूर साहेब यांचं देखील मनपूर्वक स्वागत. LPL ची मॅनेजमेंट कमिटीचे ते मेंबर आहेत, त्याचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. चला पाहुण्यांचं स्वागत तर होतंय, पण पाहुण्यांना चांगलं क्रिकेट पाहायचंय तर चला लालबाग प्रीमियर लीगची 5व्या पर्वाची पहिली सुपर ओव्हर सुरू आहे. पहिला डाव संपलाय. पहिल्या डावात ट्रॉफी फायटर्स या टीमने 9 धावा बनवल्या. जिंकण्यासाठी 6 चेंडू 10 धावांची गरज पॉवर हिटर्सला. चला 2 बॅटर्स पॉवर हिटर्स, जास्त वेळ नाहीये, पाठवून द्या लगेच, कारण प्रेक्षकांना सुद्धा या स्पर्धेला भेट देत असताना चांगला अनुभव घेऊन जायचा आहे. आणि त्याचमुळे काल देखील असेच सामने शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रेक्षकांनी एन्जॉय केले. आज सुद्धा प्रत्येक सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण ही लालबाग नगरी आहे आणि लालबाग नगरीमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळा चांगलंच काहीतरी पाहायला मिळेल, क्रिकेटच्या बाबतीत म्हणा किंवा कुठल्याही सणांच्या बाबतीत म्हणा. आणि आता पाहूया या सुपर ओव्हरला चेस करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. मिस्टर वाडकर आणि वाडकरच्या सोबतीनं असतील अक्षय रामाणे आणि तन्मय वाडकर. तन्मय वाडकरने मागच्या डावामध्ये चांगलाच खेळ खेळला होता. जसा खेळ आपण निशांतचा पाहिला तसाच खेळ पॉवर हिटरसाठी तन्मय वाडकरने खेळलाय. त्याचमुळे नो डाऊट अबाउट इट चांगलाच पर्याय आहे पॉवर हिटर्स या टीमकडे. अक्षय रामाणे आणि तन्मय वाडकर हे स्वतः या सुपर ओव्हरला फेस करण्यासाठी येत आहेत, या सुपर ओव्हरला चेस करण्यासाठी येत आहेत. 6 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक बॉलर यज्ञेश तुळसकर येत आहेत. आता कॅप्टन ती जबाबदारी घेत आहेत, कारण दबावाचा अभाव ज्या खेळाडूकडे आहे तोच खेळाडू मैदानात भाव खाऊन जातो आणि म्हणूनच तो दबाव आपल्या खांद्यावर घेत असताना गोलंदाजी करण्याचा निर्णय यज्ञेशने घेतला. आयकॉन समोर आयकॉन अक्षय रामाणे हे सुद्धा आयकॉन आहेत पॉवर हिटर्सचे आणि त्याचमुळे आता ही चुरस रंगतदार होईल, यात कुठलंच दुमत नाहीये. दोन्ही संघ जिंकण्यासाठी उमेदवार आहेत. पाहूया ते दावेदार बनतायत का. शेवटच्या 6 बॉल्समध्ये 10 धावांची गरज असताना लालबाग प्रीमियर लीगची 5व्या पर्वाची सुपर ओव्हर कुठल्या संघाच्या नावावर जाते, कारण ही चर्चा पूर्ण वर्षभर होईल. टाळ्या जाऊन द्या या डावाच्या सुरुवातीला. लालबाग प्रीमियर लीग सीझन 5 आणि सर्वात महत्वाची बाब, जी टीम ट्रॉफी फायटर्स आहे ती 10 टीमने खेळते, कारण प्लेयर शफलचा नियम आहे. तरी देखील चांगलाच खेळ ट्रॉफी फायटर्स संघातील खेळून दिला आणि पाहूया तोच खेळ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या लक्षात पूर्ण वर्षभर राहतोय का. 6 चेंडू 10ची गरज आहे. सुपर ओव्हर कुठला संघ आपल्या नावावर करेल, पॉवर हिटर्स की ट्रॉफी फायटर्स. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलंय. दरम्यान मिळत आहेत या 2 धावा. तोडीस तोड प्रतिउत्तर तर 100% मिळेल,
कारण माघार घेण्यासाठी मी या स्पर्धेत सहभागी झालो नाहीये. अक्षय रामाने हेच सांगतायत, जसा खेळ तुमच्या वतीनं दिला गेला तसाच खेळ मी माझ्या संघासाठी देईन आणि तोच खेळ पहिल्या चेंडूवर ते देत आहेत. पहिल्या चेंडूवर डबलचा स्ट्रोक खेळत आहेत. जिंकण्यासाठी 5 चेंडू 8 धावांची गरज आहे. 5 बॉल्स अँड 8 रन्स रिक्वायर्ड टू विन. तुमची जिंकण्याची क्षमता, तुम्ही प्रयत्न किती करताय यावर अवलंबून आहे आणि प्रयत्न दोन्ही संघातले खेळाडू सातत्याने करताय. संधी आहे फलंदाजाला बाद करण्याची. अक्षय बाद होतील का? क्षेत्ररक्षण चुकलंय, कॅच ड्रॉप झालाय, 2 धावा मिळतील. ही चूक तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकते. मार्जिन ऑफ एरर 0 असायला पाहिजे या सुपर ओव्हर मध्ये, कारण हा डू ऑर डायचा सामना आहे आणि इतका सोपा झेल सोडल्यानंतर हा मोये मोमेंट होणार. त्याचमुळे आता पाहूया, या क्षणाला कुठेतरी पुसून टाकायचं असेल तर मग पुढच्या चेंडूवर चांगला खेळ खेळावा लागेल ट्रॉफी फायटर्सला. बघा रिप्ले मध्ये आपण पाहतोय, अगदी सोपा झेल होता, हलण्याची गरज नव्हती, पण तरी देखील झाली चूक आणि चुकीला माफी नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता 6 धावांची. बॉल शिल्लक आहेत 4 चेंडू 6 धावांची गरज. अक्षय रामाने स्ट्रायकर एंडला, यज्ञेश तुळसकर ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा संधी, पण यज्ञेश स्वतः येतात बॉल खाली आणि आता चूक नाही होणार. अक्षयला परतावं लागणार. परफेक्ट बाउन्स बॅक. टीम ट्रॉफी फायटर्स 3 चेंडू 6 ची गरज. तन्मय वाडकर अजूनही नॉन स्ट्रायकर एंडलाच आहेत. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडून धावसंख्या झालेली आहे 4 आणि आता फक्त 1 विकेट बाकी असणार. आणि पाहूया कोण येतोय या सुपर ओव्हर मध्ये आपल्या संघाला जिंकवण्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी. सागर कसाबे हे नवीन बॅटर आहेत. 3 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 6 धावांची. यज्ञेश तुळसकरचा तो आनंद गगनात मावेनाचा आहे, कारण हा डॉट बॉल खूप इम्पॉर्टंट होता. त्यातल्या त्यात अक्षयचा विकेट महत्वाचा होता आणि अक्षय आता बाद होते आणि अक्षयच्या जागेवर मध्ये मिस्टर कसाबे येत आहेत. तन्मय वाडकर चर्चा करतायत. ही चर्चा खूप महत्वाची आहे, कारण या पुढच्या 3 चेंडूंवर आपण वर्षभर आनंदी राहणार आहोत का हे अवलंबून आहे टीम पॉवर हिटरसाठी. पॉवर हिटिंग तर त्यांना करायचीच आहे शेवटच्या टप्प्यावर आणि आता अनुभवी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत मिस्टर सागर कसाबे. अनुभवाला दुर्लक्षित करून चालत नाहीये. एक्सपिरियन्स इज द बेस्ट फीचर आणि पाहूया तो बेस्ट फीचर पॉवर हिटर्ससाठी पॉवर जनरेट करतोय का. पॉवर जनरेट करावे लागेल सामना जिंकायचा असेल तर. 3 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. चांगली सुरुवात यज्ञेश तुळसकरची ट्रॉफी फायटरसाठी. 3 चेंडू 6. पुढे सरकले, ड्राईव्ह केलं हलक्या हाताने. चांगली स्ट्रॅटेजी. त्यांनी तन्मयला स्ट्राईकवर आणलं. 1 धाव पूर्ण केली. 1 धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 5. 2 चेंडू 5 धावांची गरज. सुपर ओव्हर जर टाय झाली तर पुन्हा एकदा सुपर ओव्हर आहे आणि चित्र तसंच काहीतरी दिसतंय. बॉल शिल्लक आहे 2. आवश्यकता 5 धावांची. स्ट्रायकर एंडला मागच्या डावाचा सुपर हिरो फलंदाजी करणारा तन्मय वाडकर. बॉलिंग ट्रॅकवर समोरील टीमचा आयकॉन ट्रॉफी फायटरचा यज्ञेश तुळसकर. यज्ञेशला प्रत्येक चेंडूचं महत्व ठाऊक आहे. क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतोय. हा चेंडू इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांसाठी. 2 चेंडू 5 ची गरज. काही निर्देश पंचांकडून दिले जात आहेत, कारण या शेवटच्या मोमेंटला या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कारण आता फलंदाज फक्त 1 बाद व्हायचा बाकी आहे. जर 1 फलंदाज बाद झाला तर मग ट्रॉफी फायटर्स नक्कीच हा सामना विजयी होऊ शकतो. पंच तेच निर्देश करतात आणि म्हणूनच आता पाहूया शेवटच्या 2 बॉल्सवर आपला पूर्ण अनुभव झोकून आपल्यातले सर्व कलागुण वापरून प्रतिस्पर्धी संघाला जर पराभूत करायचं असेल तर मग फक्त एकट्याने चांगला खेळ करून चालत नाही, तर टीम एफर्ट्स महत्वाचे आहेत. तन्मय हे शांत आहेत, पण ही वादळापूर्वीची शांतता आहे का. 2 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. सामना शेवटच्या टप्प्यावर पुन्हा एकदा आलाय. सुपर ओव्हरचा थरार आपण अनुभवतोय. लालबाग प्रीमियर लीग सीझन 5 आणि ही पहिली सुपर ओव्हर आणि सुपर ओव्हर जिंकण्याचा मान कुणाला मिळतोय त्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधतोय. 2 चेंडू 5 धावांची गरज आणि बॉल जातोय मागे. लेग बायची 1 धाव डी झोन मधले, म्हणजेच आता चौकार खेचावा लागेल, षटकार खेचावा लागेल. 4 किंवा 6 पेक्षा खाली राहून चालला नाहीये. तन्मयकडे तो आत्मविश्वास आहे, तन्मयकडे ते स्ट्रोक्स आहेत आणि तो मास्टर स्ट्रोक
तन्मय वाडकरच्या वतीनं मिळतोय का पॉवर हिटर्सला. क्रिकेटचा खेळ अनपेक्षित गोष्टींसाठी ओळखला जातो. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल याचा नेम नसतो आणि त्याचमुळे मागच्या तासभरामध्ये काय झालंय त्या गोष्टीला तितकंसं महत्व न देता पुढच्या एका चेंडूवर काय करायचंय तेच लक्षात ठेवायचं आहे यज्ञेशला, तेच लक्षात ठेवायचंय तन्मयला. तन्मयचा कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी सागर कसाबे पोहोचलेत. पाहूया तो बूस्ट कामी येतोय का. एका चेंडूमध्ये 4 धावांची गरज. आपण जर मागच्या डावात पाहिलं तर तसाच चौकार आला होता टीम ट्रॉफी फायटर्स कडून. आता तसाच चौकार येतोय का टीम पॉवर हिटर्स कडून. एका चेंडू 4 ची गरज. टाळ्याहून जाऊ द्या प्रेक्षकांना. 1 बॉल 4 रन्स रिक्वायर्ड टू विन. ड्राईव्ह केले आणि अशा पद्धतीने सामना जिंकलाय. सुपर ओव्हर जिंकले ट्रॉफी फायटर्स. अभिनंदन. हार्ड लक टीम पॉवर हिटर्स.